त्याप्रमाणे गळून शिला मार्ग सोडून आडमार्गाने जात आहेत. जाऊन रस्ता प्रतिबंध करायचा, चला जायला हवं. ए दूध कच्चे केळ्याचं काय काम आहे इथे मूर्ख? केळ्याचं काय काम आहे? खात नाही तू? मी खात नाही ग. पहिले ये पर बनाई के ना. ए मी न होतो ग. हा मी न होतो. चल हो मागे. तूच होता ना बा. निघ मागे वेगळी बावडी. चल निघ 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 निघ. ये पर खात नाही मग? नाही 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 थोडस खाय. हो मागे. लोणी मुलीला थांबा. खालचं काय ग? मुया आहे ना मुया. दही दुधाच्या बाजारामध्ये मुळ्याचं काय काम आहे? तू जेवण टाइमले मांगी नाही राहिला काय ग? मुया. ते चालत नाही अंजली. मुया खाय. मुळ्या खात नाही मी. मुया खात नाही तू? नाही 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 नाही. मग पाला पाला काय पण बोलते हो मागे. पाला निघ वेळी इथं निघ. पाला तुला हागायचं बोलले का? अगं तुला हागायचं नाही बोलले. तुला अगं मावशी बोलले. अगं मावशी. अगं मावशी अगं मावशी. अगं मावशी. हा अगं या बाबाची ओळख नाही पाळत नाही. गेलं नाही गेलं नाही. आला गेला माझा हात धरला. त्याला सांग माझा हात सोडल. ए भाऊ. हा तेच बोलून ना. ए भाऊ तुझी नामची ओळख नाही पाळख नाही घेणं नाही देणं नाही हाय नाही ते नाही. हे नाही ते काय म्हणजे? बोलणं नाही चावायला नाही. आला तुझ्या पोरीचा हात धरला. धरला पण धरण्याची जागा चुकला. धरण्याची जागा चुकलो मग हात सोड. तुझ्या वर्षात हात सोड. मी सांगते त्या ठिकाणी धर. हा घे हात सोडला. सोडला सोडला. चल धर आले. काय धरला होते का? आवाज धर ना. चामडा नाही तो का काताडा नाही का का रे? ए मावशी कुठे निघाला? कुठे निघालो? कोणाच्या हुकमाने? आमच्या नवऱ्याच्या. अगं तुमचा नवऱ्याचा डबल नवरा ह्या ठिकाणी उभा आहे ग. मावशी आता खरं सांग. नवऱ्याचा नवरा डबल नवरा नात्यानं कोणाला का? ही जरा तुला काही जरा दिसतो आम्ही. तुला काही जरा दिसतो मी. मला वाटलं म्हणतो नकली लायसन ही जरा नाही. छक्का होई मग. छक्का दिसतो का तुला मूर्ख? हिजडा आणि छक्का एकच असतं ग. खरंच मला ओळखलं नाही. नाही बरं भाऊ. तू कापायला काय बोर्ड लायले? अगं वेडी आहेस तू. मग मी येडी आडे कुराड मला लोक दगड मारत फिरायले. ए तुला सांगतो मी कोण आहे कुणाला सांगू नको बर का? कोणाला सांगा नाही नाही नाही. 6 नंबर आहे का? 6 नंबर दिसतो का तुला मूर्ख? जवळ जवळ असं लटकायचं काम करते मूर्ख. हा ते म्हणत तू जुडे बलाय राय ना काय होई म्हणत तू ना मनमा. जवळ म्हणजे थोड्या अंतरावरती. ए भाऊ काय ग? असं काय वाशी राहिला? तुला सांगितलं ना मी. कसं ना वाशी हो? नाही नाही नाही. मला वाटलं का तू पादना म्हणत. मी देव आहे देव. देव कोणले सांगेल तर नाही ना? अजिबात नाही. बरं जाय रे बा. असं निचकू नको गड्या तू. कोणे भाऊ? देव. अरे मला सकडू मकडू भीकी होत. अरे मला बडगाव ना बाबू लुकडू. कोणी भाऊ? देव 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 आठ 8 दिन अंगली पाणी लावत नाही. डोकाल तेल लावत नाही. कोणा तरी कपडा चोरलाय नाही की का गे मावशी? सुटाक सुना. अब तू सर आप देशील मी बी पीसन पडीला सुना.
देव बनाव हे गोकुळ नगरी कशी चालेल का सांग बरं मावशी बेटा. काल आपण कुंजवनामध्ये देव बघितले असं ते देव कसे होते आपण काल दिन कंजवन कुंजवन. हा कुंजवनात गाडी आपली गावनं बाहेर निघतोय हा. रस्त्यावर तो देव भेटलो. बेशरम अगं ते देव नव्हते समजला का हागुला बसलेला व्यक्ती होता हागुला बसलेला त्यांना हात गोवर भरी द्या नव्हती तुम्ही आता बसलेला होता काय करू आणि त्यानं ते खाले ऐ! डबा होता भाऊ डबा होता विचार करत भाऊ डबा होता ना ऐ, ते देव कसे होते ते देव कसे होते काळ्या सावळ्या रंगाचे आता काया काया काळ्या सावळ्या रंगाचे काळ्या सावळ्या रंगाचे विटीवरती उभे विटीवरती उभी कट्यावरती हात आता कटेवर हात कटेवर हात बेबी हिरा कोणी हिरवा होता बेबी हिरा हा भीमी हिरा आणि डोक्यावर का मावशी गवताचा बारा हे करडे गवताचा भाराने मोत्याचा तुरा असलाच पाहिजे आणि शोभलाच पाहिजे भाऊला मोत्याचा तुरा शोभणार मग काय शोभेल कोणाला शोभला होता कोणाला? छत्रपती शिवाजी महाराज गांधीजी गांधीजीले बालाने होता तो ए तोच मोत्याचा तुरा मला शोभणार ग तुला शोभावने बघ मग मला काही शोभेल कुत्री नजार काय पण बोलते का वेळी ए तुझ्या मुलींना सांग आपापल्या रांगात राहा पोरी सोन ज्याने त्याने रांडा धरा आपल्या खेळा शिस्त पळा लाईन धरा लाईन मी उलटेल मी राईज आहे ए लाईन धरायला लाव हा, चला लाईन धरा शेवटची लाईन देवा घरची लाईन ती लाईन जर धरेल लेटर पुसून जाशील ती लाईन धरायला मराठमा आहे आलेले आहे तिथं वेळी कुठली वेळी हे असं नाही थांब ना सांगाय ना त्याले पण तू ट्रॅक्टर आली का म्हणून ओढायला ए मूर्ख काही पण बोलत असते मोबाईल आहे का खिशात मोबाईल आता साईडले लागते मत नाही बघ काय पण बोलते का वेडी बाबा मोबाईल कडक लागत आज नरम काय करायला मुलींना